भाजपने शिंदे आणि अजित पवारांना काढून फेकले. नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव हटवण्यात आलं आहे. शरद पवार गटाने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने भाजपला पत्र पाठवून उत्तर मागितलं होतं. त्यानंतर भाजपने हा मोठा निर्णय घेतला. एखादा राजकीय पक्ष इतर पक्षांच्या नेत्यांची नावे आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत घेऊ शकत नसल्याचं निवडणूक आयोगाने या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर भाजपने हा निर्णय घेतला. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील 40 स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला दिली होती. यावेळी भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी निवडणूक आयोगाला एक पत्रही दिलं होतं. जोपर्यंत आम्ही सुधारित यादी पाठवत नाही तोपर्यंत ही यादी महाराष्ट्रासाठी 4थ्या आणि 5व्या टप्प्यातील निवडणुकांसाठी वैध मानली जाऊ शकते, असं अरुण सिंह यांनी पत्रात म्हटलं होतं. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने शिंदे गट आणि भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीवर आक्षेप घेतला होता. पवार गटाने निवडणूक आयोगाकडे त्याबाबत तक्रार केली होती. लोकप्रतिनिधी अधिनियमाच्या कलम 77चे उल्लंघन असल्याचं पवार गटाने म्हटलं होतं. दोन्ही राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या यादीत इतर नेत्यांचा समावेश केला आहे. शिंदे गटाने आपल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश आहे, असंही पवार गटाने म्हटलं होतं.